रानामळा परिसरात सध्या निवडणुकीची चांगलीच धामधूम सुरू असून यड्राव पंचायत समितीचे भाजपचे उमेदवार विजय बापूसो पाटील यांच्या प्रचाराने गावागावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे। वाड्या वस्त्यांवर मळ्यामळ्यात जाऊन भाजपचे झेंडे फडकताना दिसत असून ग्रामीण भागात विजय पाटील आमचा माणूस अशी चर्चा रंगू लागली आहे। भाजपच्या प्रचारादरम्यान शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे चित्र आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजनांचा लाभ थेट शेतीपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। किसान सन्मान निधी, पीक विमा योजना, खत बियाणांवरील अनुदानांमुळे शेतीला आधार मिळाल्याचे मत शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले। आज यड्राव पंचायत समिती मतदारसंघात भाजपने वेगळ्या पद्धतीने प्रचार करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला। सत्ता नव्हे सेवा हा संदेश देत विजय पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। पाणी टंचाई, रस्ते, वीज, रोजगार यासारख्या प्रश्नांवर ठोस काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। या प्रचाराला शेतकरी व शेतमजुरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वतःहून विजय पाटील यांना पाठिंबा जाहीर करत आमचा उमेदवार आम्हीच निवडणार अशी भूमिका घेतली। त्यामुळे विजय पाटील यांना विजयी करण्याचा चंग शेतकरी वर्गाने बांधल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। आज तासगाव मळा, कोळी मळा, चावरे मळा, आरके नगर, प्रियदर्शिनी कॉलनी, कुंभोजे मळा या भागात प्रचार फेरी काढण्यात आली। आपुलकीच्या संवादातून केलेल्या प्रचारामुळे भाजपचा प्रभाव वाढताना दिसत असून यड्राव पंचायत समिती निवडणुकीत विजय बापूसो पाटील यांची बाजू भक्कम होत चालल्याचे चित्र आहे।